मावळ लोकसभेच्या माध्यमातून मुलगा पार्थ पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करत त्याला लोकसभेत पाठवण्याचे स्वप्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 2019 साली पाहिलं होतं। मात्र शिवसेनेचे प्रतिस्पर्धी खासदार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा तब्बल 2 लाखाहून अधिक मतांनी पराभव करत त्यांच्या राजकीय कारकिर्दीला खीळ लावली। राजकारण व सत्ता कारणामध्ये सध्या महाराष्ट्रात भाजप, शिवसेना, शिंदे व राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्ष यांची महायुती आहे। 2024 साली महायुतीमध्ये मावळ लोकसभेची जागा पुन्हा शिवसेना शिंदे पक्षाला गेल्यानं व खासदार श्रीरंग बारणे यांनाच तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आल्यानं ज्यांनी मुलाला मावळचं पाणी दाखवलं त्यांनाच विजयी करा असं कार्यकर्त्यांना सांगण्याची वेळ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आली। खरं तर मावळ राष्ट्रवादीचे आमदार सुमित शेळके यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता। श्रीरंग बारणे यांनी मागील 10 वर्षांमध्ये मतदारसंघात काय विकास कामं केली हे जाहीर करावं आणि मगच उमेदवारी मागावी अशा स्वरूपात त्यांच्यावर टीका केली होती। तसेच बारणे हे कोणत्याही चिन्हावर उभे राहिले तरी त्यांचा प्रचार करणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली होती। आता मात्र त्यांनी आपल्या भूमिकावरून युटर्न घेतला असून आम्ही महायुतीचा धर्म पाळणार असून अजितदादा देतील तो आदेश मान्य करत महायुतीच्या उमेदवाराचं काम करणार असल्याचं नमूद केले। अजितदादा पवार यांना देखील महायुतीचा धर्म पाळताना ज्या खासदार श्रीरंग बारणे यांनी मुलाचा पराभव केला, श्रीरंग बारणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं मावळ लोकसभा मतदारसंघात सांगण्याची वेळ आली। त्यामुळे मन दुखावलेल्या कार्यकर्त्यांची मोठी कुचंबना झाली। मावळ भाजपा व पिंपरी चिंचवड भाजपा यांनी देखील खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता। मावळ भाजपाचे पदाधिकारी यांनी तर टोकाची भूमिका घेत एक वेळ नोटाला मतदान करू पण श्रीरंग बारणे यांना मतदान करणार नाही असं पत्रकार परिषदेत स्पष्टच केलं होतं। मागील 5 वर्षांमध्ये श्रीरंग बारणे यांनी भाजपच्या कोणालाच विश्वासात घेतलं नाही अशा शब्दात त्यांच्यावर टीका करण्यात आली होती। आता मात्र महायुतीमध्ये ही जागा शिवसेना शिंदे पक्षाला मिळाल्याने व खासदार श्रीरंग बारणे यांनाच तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानं बारणे यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्यांची देखील अडचण झाली असून ज्यांच्यावर टोकाची टीका केली त्यांचा प्रचार आता कसा करावा असा प्रश्न देखील त्यांच्यापुढे उभा राहिला। वास्तविक मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपा व राष्ट्रवादी या पक्षांची सर्वाधिक ताकद आहे। शिवसेना शिंदे पक्षाचे फार प्राबल्य या मतदारसंघात नाही। मात्र पूर्वीपासून मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती शिवसेनेचे खासदार विजयी झाल्याने यावेळी देखील सदरची जागा ही शिवसेनेलाच देण्यात आली। महायुतीमधून शिवसेना शिंदे पक्षाचा उमेदवार तर महाविकास आघाडीमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार देण्यात आल्याने यावर्षीची पक्षांची मदत ही मित्र पक्षांच्या मदतीवर असणार आहे। 2 वेळचे संसदरत्न खासदार विरुद्ध नवखा उमेदवार अशी लढत असणार आहे। महाविकास आघाडीचे संजय वाघेरे हे नवखे उमेदवार असले तरी 2014 व 2019 साली राष्ट्रवादीचे मावळ लोकसभेचे उमेदवार राहुल नार्वेकर व पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी त्यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढलेला असल्याने ते मतदारसंघामध्ये नवखे असले तरी मतदारांच्या ओळखीचे आहे। दुसरीकडे श्रीरंग बारणे हे मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा नशीब आजमावत असून कोणत्याही लाटेवर नाही तर मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर विजयाची हॅट्रिक होईल असा त्यांचा ठाम विश्वास आहे। राज्यात विविध ठिकाणच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडी व महायुती यांच्यामधील तिढा अद्याप कायम असल्यानं या उमेदवारांना त्यांचे मित्रपक्ष किती साथ देणार यावर दोघांच्या विजयाची गणितं अवलंबून असणार।